नमस्कार सर्वांना. रीड मराठी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आपण ऐकत आहोत कथारूप महाभारत. आजची आपली कथा आहे दुर्योधनाचा राजसूय. सकाळी राधेय दुर्योधनाकडे आला आणि आत्महत्या करणे कसे चुकीचे आहे हा विचार त्याने सोडून द्यावा हे त्याला पुन्हा एकदा सांगितले. तो दुर्योधनाला म्हणाला, गंधर्वाच्या सैन्याविरुद्ध उभं राहून पांडवांनी तुला मदत केली, याचा अर्थ तू त्यांना जे दुःख दिलंस त्याचा विसर त्यांना पडला आहे असा तू मुळीच घेऊ नकोस. त्यांना सगळं आठवतं आहे. तुला भविष्यकाळाची भीती वाटण्याचं कारण नाही. मी अर्जुनाला ठार करीन, तू भीमाला ठार करशील. उरलेल्या 3 पांडवांना कुणीही ठार करू शकेल. निराशा झटकून टाक आणि उभा राहा. नवा दिवस उगवला आहे. माझ्या हृदयात नवी आशा उगवली आहे. माझी विनंती तू नाकारणार नाहीस, हीच ती आशा. राधेयाचे शब्द आणि एखादे स्वप्न पडावे तसा आदल्या रात्रीचा अनुभव यांनी दुर्योधनाला नवे जीवन दिले. स्मित करीत तो उठून उभा राहिला. राधेयाचे हात त्याने आपल्या हातात घेतले आणि तो म्हणाला, राधेया, तू म्हणतो ते बरोबर आहे. मूर्खासारखा मी आत्महत्या करणार होतो, पण त्यातून तू मला वाचवलंस. मी आत्महत्या करणार नाही. माझे जे शत्रू आहेत त्या पांडवांशी लढण्यासाठी मी जिवंत राहीन. ते माझे भाऊ नाहीत. मी त्यांना ठार करून या जगाचं राज्य करीन, नाहीतर मी युद्धात मरण पत्करून स्वर्गाचा लाभ घेईन. माझा विचार पक्का आहे. आनंदी मनाने ते सगळे हस्तिनापुराला परतले. कौरवांचे सैन्य हस्तिनापुरात पोचले होते. ते येत असल्याची बातमी आधीच पोचली होती. रानात काय घडले ते प्रत्येकाला कळले होते. त्याविषयी भीष्मांनी दरबारात हट्टी दुर्योधनाशी बोलण्याचा प्रयत्न केला. भीष्म म्हणाले, रानात काय घडलं ते पहा. गंधर्वाशी तू लढू शकला नाहीस. तुझ्या सगळ्या आशा ज्यावर केंद्रित झाल्या आहेत तो राधेय सुद्धा लढू शकला नाही. पांडव हे सज्जन आणि उदार आहेत. तुझ्यापेक्षा आणि तुझ्या मित्रांपेक्षा ते अधिक चांगले योद्धे आहेत. तू त्यांच्याशी तह करून शांतता का प्रस्थापित करीत नाहीस? हे ऐकून दुर्योधन मोठ्याने हसला आणि दरबाराबाहेर निघून गेला. या सगळ्यांच्या वागण्याचे भीष्म वैतागले आणि आपल्या महालात निघून गेले. त्यानंतर दुर्योधन राधेयाला म्हणाला, युधिष्ठिराने केलेला राजसूय यज्ञ मी पाहिला. तेव्हापासून मलाही राजसूय यज्ञ करावा असं वाटू लागलं आहे. तुझ्या मदतीनं मी तो करू शकेन अशी मला खात्री वाटते. राधेय म्हणाला, अगदी निश्चित. तू यज्ञाची सर्व व्यवस्था कर आणि त्या वेळात मी तुला विरोध करण्याची हिंमत दाखवणाऱ्या राजांना जिंकून येतो. दुर्योधनाने पुरोहितांना बोलावून घेतले आणि तो त्यांना म्हणाला, मला राजसूय यज्ञ करायचा आहे. तुम्ही त्याची सर्व व्यवस्था करा. पुरोहित म्हणाले, युधिष्ठिर आणि तुझा पिता हे जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत तू राजसूय यज्ञ करणं हे योग्य नव्हे. पण यज्ञ करायचाच असा जर तुझा आग्रह असेल तर अर्थातच तो करायला हवा. तू जागा निश्चित कर. ही जमीन तू तुझ्या हातांनी नांगरली पाहिजेस आणि सभागृहाची इमारत उभी केली पाहिजेस. यज्ञाला सुरुवात करण्यापूर्वी तुला विरोध करणाऱ्या राजांना जिंकून तू जिंकायला हवंस. दुर्योधनाने या सर्व अटी मान्य केल्या. विरोध करणाऱ्या राजांना जिंकून घेण्यासाठी राधेय निघाला. तो येण्यापूर्वी यज्ञाची व्यवस्था पूर्ण करण्यासाठी वेगाने काम सुरू झाले. प्रत्येक गोष्ट तयार होती. कुरुसम्राट करीत असलेल्या राजसूय यज्ञाला येण्याचे आमंत्रण सर्व राजांना देण्यासाठी दूत रवाना झाले. दुःशासनाने एक दूत पांडवांकडे पाठवला. तो त्या दूताला म्हणाला, पांडवांकडे जा आणि त्यांना उपस्थित राहण्याचं आमंत्रण दे. तो दूत पांडवांकडे गेला आणि त्यांना म्हणाला, कौरव सम्राट दुर्योधन राजसूय यज्ञ करणार आहेत. सर्वांना निमंत्रणं गेली आहेत. धृतराष्ट्र आणि त्याच्या पुत्रानं तुम्हाला हस्तिनापुरात येण्याचं निमंत्रण देण्यासाठी मला पाठवलं आहे. युधिष्ठिर त्या दूताला म्हणाला, दुर्योधन राजसूय यज्ञ करतो आहे हे ऐकून मला अतिशय आनंद झाला आहे. यज्ञाला येण्याचं निमंत्रण आम्ही जर मोकळे असतो तर नक्कीच स्वीकारलं असतं. पण 13 वर्ष उलटून गेल्याखेरीज आम्ही हस्तिनापुरात प्रवेश करू शकत नाही. भीम म्हणाला, 13 वर्ष उलटल्यानंतर आम्ही हस्तिनापुरात प्रवेश करू. तिथं आम्ही यज्ञ करू. या यज्ञात तुझा राजा आणि त्याचे सर्व अनुयायी हे बळीचे बोकड असतील. हा माझा निरोप तुझ्या राजाला जाऊन सांग. दूत परत गेला आणि घडलेले सर्व दुर्योधनाला सांगितले. मोठ्या दिमाखाने आणि वैभवाने दुर्योधनाने राजसूय यज्ञ केला.
अनेक राजे यज्ञाला उपस्थित होते. त्यातले काही कौरवांचे मित्र होते तर काही राधेयाने जिंकलेले होते. प्रत्येकाच्या हृदयात आनंद भरून राहिला होता. आपल्या पुत्राने राजसूय यज्ञ केला याचा अतिशय आनंद धृतराष्ट्रांना झाला होता. काही जणांनी मात्र दुर्योधनाच्या यज्ञाशी पांडवांच्या राजसूय यज्ञाची तुलना केली आणि ते म्हणाले, इंद्रप्रस्थात जो राजसूय झाला त्याच्याशी दुर्योधनाच्या या यज्ञाची तुलनाही करता येणार नाही. या यज्ञासारखं वैभव त्याच्या अल्पाशानही या यज्ञाला नाही. युधिष्ठिराचा राजसूय याहून कितीतरी पटींनी अधिक वैभवशाली होता, पण सर्वसामान्य लोकांना दुर्योधनाचा हा समारंभ उत्तम वाटला. युधिष्ठिराचा राजसूय समारंभाशी तुलना करता येईल असाच हाही समारंभ होता, असे त्यांचे मत होते. समारंभ संपल्यानंतर दुर्योधनाने सर्व वडीलधाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला आणि तो आपल्या दरबारात परतला. त्याने राधेयाला आलिंगन दिले आणि तो म्हणाला, राधेया, तुझ्या मदतीमुळेच मी हा राजसूय यज्ञ करू शकलो. तुझ्या मदतीनंच मी पांडवांचा या जगातून नाश करीन आणि या सर्व जगावर राज्य करीन. मला कोणीही प्रतिस्पर्धी उरणार नाही. राधेय म्हणाला, अनेकदा मी हेच बोललो आहे, पण तुमच्या आनंदासाठी मी ते पुन्हा सांगतो. युद्धात मी अर्जुनाचा वध करीन अशी मी प्रतिज्ञा करतो. हे जोपर्यंत मी करीत नाही तोपर्यंत तुझ्या हृदयाच्या गाभ्यापर्यंत माझा प्रवेश होणार नाही. ही माझी प्रतिज्ञा मी जोपर्यंत पूर्ण करीत नाही तोपर्यंत मी माझे पाय धुणार नाही, मांसाहार करणार नाही, मद्यप्राशन करणार नाही. आपल्याविषयी राधेयाची ही भक्ती पाहून दुर्योधनाला अतिशय आनंद झाला. तो म्हणाला, या महान राधेयाचा मला आधार असताना मी भविष्याची चिंता कशाला करू. माझ्या दृष्टीनं पांडव हे मृतातच जमा आहेत. नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहोत कथारूप महाभारत. कथा आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपली पुढची कथा आहे जयद्रथ. पांडवांच्या वनवासाचे ते अखेरचे वर्ष होते. आता त्यांनी 11 वर्ष पुरी केली होती. हे वर्ष त्यांना अतिशय कठीण होते. युधिष्ठिर त्यांच्यात सर्वात अधिक दुःखी होता. आपल्या मूर्खपणामुळे द्रौपदीला आणि आपल्या भावांना हे सारे हाल सोसावे लागले याचे युधिष्ठिराला अतिशय वाईट वाटत होते. या विचारांनी त्याने अनेक रात्री झोपेशिवाय काढल्या होत्या. जीव न घेता सतत वेदना देणारा बाण आपल्या उरात कायमचा खुपसून ठेवला आहे असे त्याला वाटत होते. त्या अविस्मरणीय दिवशी त्याच्याविषयी इतरांनी बोललेला प्रत्येक शब्द त्याला आठवत होता. आपल्या हृदयातला राग नियंत्रणात ठेवण्याचा तो सतत प्रयत्न करीत होता. त्याला असा दुःखी पाहून इतर भाऊ एक शब्दही बोलत नव्हते. त्यांना अतिशय वाईट वाटत होते. हस्तिनापुराहून युधिष्ठिराचे हेर आले आणि त्यांनी त्याला राधेयाने घेतलेल्या प्रतिज्ञेविषयी माहिती दिली. ही गोष्ट ऐकून युधिष्ठिर अत्यंत अस्वस्थ झाला. सामने झाले त्या दिवसापासून युधिष्ठिर आपली मनशांती हरवून बसला होता. राधेयाच्या थोरवीची त्याला जाणीव होती आणि राधेय आपली प्रतिज्ञा खरी करील या भीतीमुळे त्याचा जीव व्याकुळ झाला होता. अर्जुनाचा मोठेपणा त्याला ठाऊक होता, पण तरीही राधेय त्याच्यापेक्षा वरचढ आहे असेही त्याला वाटत असे. युधिष्ठिराची अस्वस्थता वाढत होती. द्वैतवनात राहण्याचा आता आपल्याला कंटाळा आला आहे. वर्षाचे उरलेले दिवस आता आपण परत काम्यक वनात जाऊन राहू, असे तो आपल्या भावांना म्हणाला. भावांनी त्याला संमती दिली. द्वैतवन सोडून आपल्याबरोबरच्या सर्वांना घेऊन ते काम्यक वनाकडे जायला निघाले. 5ही पांडव एक दिवस शिकारीला गेले होते. धौम्य ऋषींबरोबर एकटी द्रौपदी आश्रमात राहिली होती. त्याच वेळी सिंधू देशाचा राजा जयद्रथ आश्रमाच्या जवळून जात होता. तो शाल्व देशात जायला निघाला होता. आश्रमाच्या दारात उभी असलेली द्रौपदी जयद्रथाला दिसली. ती कोण हे त्याला ठाऊक नव्हते. त्याला एक सुंदर स्त्री दिसली होती, इतकेच. रात्रीच्या वेळी कडाडणारी वीज जशी आकाश उजळून टाकते तसे द्रौपदीने ते गडद रान आपल्या सौंदर्याने उजळून टाकले होते. जयद्रथ आपल्या मित्राला म्हणाला, मला ती स्त्री हवी आहे. तू जा आणि ती कोण आहे याची चौकशी करून ये. त्याने सांगितल्याप्रमाणे त्या मित्राने केले. तो परत आला आणि कीव केल्यागत हसून जयद्रथाला म्हणाला, मला वाईट वाटतं. माझ्या मित्रा, तिला स्पर्श करणंही धोक्याचं आहे. पराक्रमी पांडवांची ती पत्नी आहे. शहाणा असशील तर तिच्याविषयीच्या सर्व आशा सोडून दे आणि ठरल्याप्रमाणे शाल्व देशाला जा.
आपण ताबडतोब इथून निघूया. आपल्या मित्राचा सल्ला जयद्रथाने मानला नाही. तो आश्रमात गेला. आपण जयद्रथ असल्याचे त्याने द्रौपदीला सांगितले आणि पांडवांचे कुशल विचारले. द्रौपदी त्याला म्हणाली, आपल्याला पाहून मला आनंद झाला आहे. आपण या आसनावर बसा आणि काही वेळ थांबा. पांडव शिकारीला गेले आहेत. थोड्या वेळानं ते येतीलच. मग त्यांच्याशी आपली भेट होईल. जयद्रथ आपल्या मनातले बोलू लागला. तो म्हणाला की मी तुला पाहिलं आणि तुझ्या प्रेमात पडलो. जे तुला सुख आणि सुरक्षितता देऊ शकत नाहीत अशा तुझ्या या नवऱ्यांना तू सोड आणि माझ्याबरोबर ये. त्याचे हे बोलणे ऐकून द्रौपदीला धडकी भरली. आपला मेहुणा दुशालेचा नवरा असे काही बोलू शकेल हे तिच्या कल्पनेपलीकडचे होते. तिचे संतापाचे आणि तिरस्काराचे शब्द ऐकून तो अधिकच हट्टाला पेटला. त्याने तिला उचलले आणि तो आपल्या रथाकडे घेऊन गेला. जयद्रथाच्या सैन्यासमोर धौम्य ऋषी काहीच करू शकत नव्हते. गरीब बिचाऱ्या द्रौपदीच्या किंकाळ्या ऐकत ते असहाय्य होऊन पाहत राहिले. पांडव येण्याची वाट बघणे इतकेच ते करू शकत होते. काही अपशकुन घडलेले युधिष्ठिराला दिसले आणि त्याला जाणीव झाली की कसले तरी संकट आपल्यावर येत आहे. पांडव तातडीने आश्रमाकडे जायला निघाले. जयद्रथ द्रौपदीला उचलून घेऊन गेल्याचे त्यांना धौम्य ऋषींकडून कळले. पाचही पांडव जयद्रथाचा शोध घेत निघाले. त्यांनी जयद्रथाला गाठले आणि त्याला आव्हान दिले. शिकारीला गेलेले पांडव इतक्या लवकर परत येतील असे जयद्रथाला वाटले नव्हते. त्याचे आणि पांडवांचे युद्ध सुरू झाले. जयद्रथाच्या सैन्याचा सामना करणे सोपे नव्हते, पण पांडवांनी त्या सैन्याचा धुव्वा उडवला. सिंधू देशाचा राजा जयद्रथ याचा बघता बघता पराभव झाला. द्रौपदीला आपल्या रथात तशीच सोडून जयद्रथाने रथातून बाहेर उडी टाकली आणि तो पळून गेला. त्या रथाकडे सहदेव धावत गेला. द्रौपदीला बांधलेले दोर सोडवून त्याने तिची सुटका केली. द्रौपदीला घेऊन सहदेव त्या रथातून उतरला. जयद्रथाच्या सैन्यावर भीमाने बाणांचा प्रचंड वर्षाव सुरू केला. अर्जुनाने भीमाला थांबवले. तो भीमाला म्हणाला, भीमा, ही कत्तल थांबव. ज्याच्यामुळे हे सगळं घडलं तो युद्धातून पळून गेला आहे. बिचाऱ्या सैनिकांना ठार करण्यात अर्थ काय? धन्याचा त्यांना हुकूम आहे म्हणून ते लढतायत. त्यांच्यावरचा तुझा हल्ला शौर्याला शोभणारा नाही. भीम युधिष्ठिराला म्हणाला, माझ्या आदरणीय बंधू, तू आपल्या राणीला आश्रमात घेऊन जा. अर्जुन, नकुल आणि सहदेव यांनाही सोबत घेऊन जा. आता माझ्याविषयी म्हणशील तर ज्यानं द्रौपदीच्या अंगावर हात टाकला त्या नराधमाला ठार केल्याशिवाय मी इथून हलणार नाही. असं करणारा माणूस नंतर जिवंत राहिलेला मी अजून पाहिलेला नाही. युधिष्ठिर म्हणाला, माझं ऐक, मी तुला त्याला ठार मारू देणार नाही. हे करायला माझी मना आहे. तो आपल्या कुटुंबाचा जावई आहे. आपली आई गांधारी आणि धाकटी बहीण दुशाला यांच्यासाठी त्याला आपण सोडून दिलं पाहिजे. पळून गेलेला राजा जयद्रथाला भीम आणि अर्जुन यांनी गाठला. त्यांनी कठोर शब्दांनी त्याची निर्भत्सना केली. ती सहन न होऊन बिचारा जयद्रथ युद्धाला उभा राहिला. भीम आणि अर्जुन यांची त्याचा सहज पराभव केला. केवळ इतक्यानेच भीमाचे समाधान झाले नाही. भीमाने त्याचे केस धरले, त्याला जमिनीवर लोळवला आणि त्याचे मस्तक आपल्या पायाखाली तुडवले. जयद्रथ बेशुद्ध झाला. जमिनीवर आडव्या पडलेल्या जयद्रथापासून भीमाला अर्जुनाने मोठ्या कष्टाने दूर केले. जयद्रथाचे केस वेडे वाकडे कापून भीमाने त्याला विद्रूप केले. जयद्रथ शुद्धीवर आला असल्याचे भीमाला कळले. तो जयद्रथाला म्हणाला, अरे भिंकार किड्या, तू अजून जिवंत आहेस? याचं तुला आश्चर्य वाटतं आहे काय? तू अजून जिवंत राहिलास ते माझ्यामुळे नव्हे. तुला ठार करावं असंच मला वाटत होतं. तू वाचलास तो माझ्या भावामुळे. माझा भाऊ युधिष्ठिर याचं गांधारी मातेवर अतिशय प्रेम आहे. पराभूत शत्रूचा छळ करू नये असं मानणाऱ्या अर्जुनामुळे तू वाचलास. तुला ठार करायला मी जराही मागेपुढे पाहणार नव्हतो. मी तुला माझ्या भावापुढे उभा करतो. तुझं काय करायचं ते त्यालाच ठरवू दे. अर्जुन आणि भीम या कैद्याला घेऊन युधिष्ठिराकडे गेले. जयद्रथाकडे पाहून युधिष्ठिराला त्याची दया आली. त्याला सोडून दे असे त्याने भीमाला सांगितले. जयद्रथ मान खाली घालून निघून गेला. पांडवांकडून त्याचा फार मोठा अपमान झाला होता. या अपमानाखेरीज दुसरा कोणताही विचार त्याच्या मनात येत नव्हता. आपल्या राज्यात परत जायला तो तयार नव्हता.
तिथे गंगेच्या तीरावर जयद्रथाने तपश्चर्येला सुरुवात केली. आपल्या तपाने शंकराला प्रसन्न करून घेण्याचे त्याने ठरवले. बरेच दिवस तो तिथे तप करीत राहिला. त्याच्या तपाने प्रसन्न होऊन भगवान शंकर त्याच्यापुढे प्रकट झाले आणि त्यांनी तुला काय हवं आहे असे त्याला विचारले. जयद्रथ म्हणाला, सर्व पांडवांना युद्धात पराभूत करावं अशी माझी इच्छा आहे. भगवान शंकर त्याला म्हणाले, हा प्रश्नच येत नाही. तुला हा वर देणं मला शक्य नाही. पांडवांना जिंकणं किंवा त्यांना ठार मारणं शक्य नाही. मी स्वतः जरी त्यांच्याशी लढलो तरी मी त्यांना जिंकू शकणार नाही. ते अजिंक्य आहेत. प्रत्यक्ष विष्णूचा अवतार असलेल्या कृष्णाचं त्यांना संरक्षण आहे. पण अर्जुन आणि कृष्ण हजर नसताना जर तुझी आणि पांडवांची गाठ पडली तर तू त्यांना युद्धाचं आव्हान देऊ शकशील इतकी शक्ती मी तुला देतो. याहून अधिक काही मी तुला देऊ शकत नाही. निदान इतके तरी आपल्याला मिळाले याचा जयद्रथाला अतिशय आनंद झाला. जयद्रथाविषयी ही घटना घडून गेल्यानंतर काही दिवसांनी पांडवांना भेटण्यासाठी मार्कंडेय ऋषी काम्यक वनात आले. मन दुखावलेल्या युधिष्ठिराला त्यांच्या येण्यामुळे खूप बरे वाटले. गोष्टी सांगून आणि सल्ला देऊन ते युधिष्ठिराचे सांत्वन करीत असत. एकदा ते त्याला म्हणाले, दुर्दैवाला तोंड द्यावं लागणारा तू एकटाच राजा आहेस असं मानू नकोस. याचे उदाहरण म्हणून त्यांनी त्याला निषद देशाचा नल राजाची गोष्ट सांगितली होती. आता त्यांनी त्याला रामायणाची आणि सावित्रीची गोष्ट सांगितली. शहाणपणा आणि पतिभक्ती यांच्या जोरावर सावित्रीने यमालाही थोपवून धरले होते. मूर्तिमंत शहाणपण असेच मार्कंडेय ऋषी होते. युधिष्ठिर किती दुःखी आहे हे त्यांना ठाऊक होते. आत्मनिर्भरसनेच्या आगीत जळत असलेल्या दुर्दैवी युधिष्ठिराचे वनवासाचे शेवटचे वर्ष त्यांनी सुसह्य केले. वनवासाचे शेवटचे वर्ष पांडवांना पूर्वीच्या वर्षाहून अधिक क्लेशाचे गेले. उरलेला हा काळ त्यांना असह्य वाटत होता. 1 वर्ष आणि अधिक काही महिने आणि त्यानंतर ते धृतराष्ट्रांच्या पुत्रांना आणि दुष्ट राधेयाला ठार करणार होते. राधेयाविषयी युधिष्ठिराला वाटणारी भीती दिवसेंदिवस वाढत होती. द्यूताचा डाव सुरू होता तेव्हा राधेय अतिशय क्रूर शब्दांनी द्रौपदीला बोलला होता. त्यावेळी आपल्या भावांपेक्षाही युधिष्ठिर अधिक अस्वस्थ झाला होता. रात्रंदिवस आपला देह ज्वराने पेटतो आहे असे त्याला वाटत होते. भीमाला आणि द्रौपदीला संयम पाळा असे तो इतके दिवस सांगत आला होता. आमच्या दुःखाविषयी तुला काहीच वाटत नाही असा आरोप हे दोघे त्याच्यावर करीत असत. इतके क्षमाशील सहनशील असणे क्षत्रियाच्या बाबतीत अस्वाभाविक आहे असे त्यांचे म्हणणे होते. पण संयम पाळणे, धर्माच्या मार्गावरून पाऊल न ढळू देणे ही गोष्ट युधिष्ठिराला किती कठीण जात होती याची त्यांना कल्पनाही नव्हती. युधिष्ठिराच्या संयमाचा बांध आता फुटण्याची वेळ आली होती. तो न बोलता हा सगळा ताण सोसत होता. आपले दुःख, आपली वेदना तो कुणालाही दिसू देत नव्हता. वनवासाचे अखेरचे महिने असे गेले. तो इतका अस्वस्थ झाला की पुन्हा आपली मुक्कामाची जागा बदलावी असे त्याला वाटू लागले. तेव्हा तो पुन्हा आपल्या भावांसह चित्रासारख्या सुंदर असलेल्या द्वैतवनात राहायला गेला.